ऐका ना, असं मागं सरका की त्याला जागा पुरून जरा बरं. कॉन्टॅक्ट नंबर जरा या ना उभा. अनुसूचित जातीतल्या 13% आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे. हा सुप्रीम कोर्टाचा 1 ऑगस्ट 2024चा निकाल आहे. या निकालाच्या अनुसरून देशातल्या 5 राज्यानं आरक्षणाचं उपवर्गीकरण केलेलं आहे. फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणाऱ्या महाराष्ट्रामध्ये खरं तर पहिला मान महाराष्ट्राने घ्यायला पाहिजे होता. दुर्दैवानं महाराष्ट्रानं तो मान गमावलेला आहे. म्हणून मातंग समाज हा खवळलेला आहे. एकटा मातंग समाज नाही, अनुसूचित जातीतल्या 50-52 जाती एकत्र घेऊन ज्या वंचित आहेत आरक्षणापासून, गेल्या 70 वर्षामध्ये त्यांना 13%तल्या आरक्षणाचं 0.5 सुद्धा नीटपणानं लाभ मिळाला नाही. म्हणून ज्या वंचित समूह आहेत अनुसूचित जातीतला, मातंग समाज एक वडील भाऊ म्हणून त्या छोट्या छोट्या समूहाला एकत्र घेऊन महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये मोर्चे काढायचं ठरलेलं आहे. आजच्या इथल्या बैठकीमध्ये धाराशिवचा मोर्चा 5 ऑगस्टला लाखोच्या संख्येनं कलेक्टर ऑफिसवर काढण्याचं या ठिकाणी सर्वानुमते ठरलेलं आहे. प्रत्येक तालुक्यानं बैठका होणार आहेत, गावोगाव बैठका होणार आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये जसं महाराष्ट्रामध्ये मोर्चे होत आहेत, जवळपास 40 मोर्चे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये झालेले आहेत. महाराष्ट्रातल्या 20-22 जिल्ह्यामध्ये मोर्चे निघाले आहेत. आता उर्वरित जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि तालुक्यानं सुद्धा हा मोर्चा होणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून 24ला उमरग्याला महामोर्चा आहे आणि 5 ऑगस्टला धाराशिव कचेरीवरचा हा मोर्चा आहे. काय मोर्चाचं स्वरूप असणार? मोर्चाचं स्वरूप आम्हाला आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे हा एकच विषय घेऊन आम्ही लढत आहोत. लोकशाही मार्गानं, संविधानिक मार्गानं हा मोर्चा शांततेनं सरकारला मागणी आम्ही करत आहोत. आमची लढाई कोण्या जातीच्या विरोधात नाही, आमची लढाई सरकारच्या विरोधात आहे. मागणी सरकारला आहे, सरकारनं द्यावं, कारण सामाजिक न्यायाची भूमिका आहे. बाबासाहेबांच्या संविधानानुसारची आम्ही भूमिका घेऊन सामाजिक समतेचा आम्ही लढा लढवत आहोत.